नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी डी जडे, सिनियर सायंटिस्ट जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण इथे बघतोय 16-1 डबलिंग द फार्मर शील्ड. इथे हा कन्सेप्ट असा आहे की ऊसासाठी आम्ही हा कन्सेप्ट वापरतो आहे आणि ऊस हे अतिशय महत्त्वाचं नगदी पीक आहे आपल्या देशात आणि राज्यात. आणि या पिकाने आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणलेली आहे. देशामध्ये ऊस पिकाचं जवळपास 58 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाचं आहे आणि ऊसाची उत्पादन जवळपास 80 टन पर हेक्टरची आहे. जवळपास ती 34 टन पर हेक्टरची उत्पादन एकरी पर उत्पादन आपल्याला मिळतं. साधारणतः राज्यामध्ये ऊसाचं उत्पादन क्षेत्र जे आहे साधारणतः 12.5 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाचं क्षेत्र आहे आणि जवळपास 85 टन पर हेक्टरचं उत्पादन आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 35-36 टन एकरी आपलं उत्पादन आहे. आणि बरीचशी ऊसाची शेती आपल्या देशात आणि राज्यामध्ये ही पारंपरिक पद्धतीने केली जाते, म्हणजे ती पाटपाणी पद्धतीने मोकाट सिंचन पद्धतीवरती केली जाते. शेतकऱ्याच्या मनामध्ये गैरसमज आहे की ऊस हे अतिशय त्याला पाणी जास्त लागतं म्हणून त्याला पाणी जास्त देत होतं शेतकरी. त्यालाच वाटतं की वॉटर लविंग क्रॉप आहे म्हणून ऊसाची बेण्याची लागवड झाल्यापासून तर ऊस तोडणीपर्यंत सरीतुडंब भरून पाणी शेतकरी देत असं. तर खूप जास्त पाणी वापरलं आणि खूप जास्त खतं घातली तरी ऊसाचं उत्पादन जास्त येत नाही आणि उत्पादन जास्त मिळत नसल्यामुळे हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होतं. त्यामुळे ऊसाच्या पिकापासून आपल्याला आर्थिक नफा जास्त मिळायचा असेल तर आपल्याला पहिलेही याची ऊस पीक समजून घेतलं पाहिजे आणि ऊसाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये त्याची मानसिकता पण बदलली पाहिजे. आता ऊसाचं आपण एकरी 200 टन आपण उत्पादन घेऊ शकतो. ही नवीन संकल्पना आपण गेल्या 5-6 वर्ष आपण शेतकऱ्यांना सांगतो. तर ऊसाचं उत्पादन मिळण्यासाठी पहिले ऊसाची ओळख असणं गरजेचं आहे. आम्हाला तर पहिलं गैरसमज दूर करायला पाहिजे की सुगंध वॉटर लविंग क्रॉप, इट इज नॉट अ वॉटर लविंग क्रॉप, इट इज अ सनलाईट लविंग क्रॉप. वनस्पतीशास्त्रामध्ये याची गणना जी आहे ती C4 प्लांट आहे. C4 प्लांटचे वैशिष्ट्य आहे की इतर सर्व पिकांपेक्षा सूर्यप्रकाशाचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करणारं पीक हे ऊस पीक आहे. म्हणून ऊस पिकाला त्याच्या लागवडीचं अंतर हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, दिशा व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन जे ते जमीन वापसा अवस्थेत येईल एवढंच त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे. जमिनीमध्ये कायम वापसा अवस्था केवळ आपण स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन पद्धतीमध्येच आपण ठेवू शकतो, कारण या दोन्ही पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती नियंत्रण तुमचं असतं. पाटपाणी पद्धतीत किंवा मोकाट सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या थेंबावरती तुमचं काही नियंत्रण नाही. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये कधी जमीन जास्त ओली राहते, कधी जमीन कोरडी राहते. म्हणजे हे जे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग जे जमीन सारखी ओली राहणं, कोरडी राहणं, त्याच्यामुळे पिकाच्या फिजिओलॉजीमध्ये लॉट ऑफ डिस्टर्बन्स येतात, वनस्पतीशास्त्राचे डिस्टर्बन्स येतात आणि त्याच्यामुळे त्याचा उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. आपण जी काही जात लावतो आहे, व्हरायटी लावतो आहे, त्याचं जेनेटिक पोटेन्शियल आपल्याला एक्सप्लोअर करायचं असेल तर त्याला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अचूकपणे आपण ठिबक सिंचन पद्धती आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून या कन्सेप्टला आपण 16-1 म्हणतो. 16-1 हे हमखास डबलिंग द फार्मर्स इन्कम आहे. डबलिंग द यील्ड आम्ही हे म्हणतो की उत्पादन आपलं दुप्पट हमखास होणार. त्याच्यामध्ये ऊसाची लागवडीची पद्धत काय असते, साधारणपणे ऊसाची लागवड बेण्या पद्धतीने करतात बरेचसे. तर आमचा तर आग्रह असा आहे की ऊसाची जी संख्या जी ऊसाची उत्पादन ही संख्येवरती अवलंबून असतं. म्हणून ऊसाची संख्या आपल्याला ऊस तोडणीला जे आपण साखर गाळप योग्य जे ऊस आहेत, साखर गाळप योग्य म्हणजे आपण म्हणतो मिलेबल केन्स आपल्याला साधारणपणे एका एकरमध्ये आपल्याला 45,000 ऊस आपल्याला मिळाले पाहिजे. तर ते मिळवण्याकरता आपल्याला हमखास जर तेवढे ऊस पाहिजे असते तर आपण बेण्याची लागवड न करता आपण रोपांची लागवड जर केली तर आपल्याला हमखास तेवढे ऊसाचे आपल्याला संख्या मेंटेन करता येते. नाही तर काय होतं, कधी कधी 3-3 तोळ्याचे बेणे लावतात, 2-2 तोळ्याचे बेणे लावतात आणि ऊस ऊसाच्या 5व्या-6व्या महिन्यापर्यंत जवळपास 2-2.5 लाख तुमचे ऊस राहतात. पण तो ऊस तोडणीच्या वेळेला जर ऊस जातो तेव्हा 30-35 हजार ऊस राहतात.
म्हणजे एवढे तुमचे 2 लाख ऊस जे मरतात, ते 2-2.25 लाख ऊस जे मेले, ते नुसते मेले नाही, ते खाऊन पिऊन मेले. ते शेवटी ऊस तर तुमचे तेवढेच राहिले, 30-35 ऊस. एक मिनिट. ते तसेच मेले नाही, खाऊन पिऊन मेले. म्हणून ऊसाची बेण्याच्या लागवडीपेक्षा रोपांची लागवड केव्हाही फायदेशीर राहणार आहे. आता रोप चांगल्या गुणवत्तेचे रोपं जर मिळाले नाही तर बेणं आपल्याला 8 ते 9 महिन्याचं बेणं असलं पाहिजे आणि अधिक उत्पन्न देणारी जात जी आहे त्याची आपण बेणं आपण निवडलं पाहिजे. आणि बेणं लागवडीच्या पूर्वी आपण त्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे. बीज प्रक्रिया केल्यानंतर 8 ते 9 महिन्याचा ऊस आपण जर बेणं म्हणून वापरलं, त्याचे उगवण चांगली मिळण्यासाठी आपल्याला या स्प्रिंकलर जो आमच्याकडे जैन ॲक्युरन रेनपोर्ट जो आहे 5022 त्याचा आपण वापर केला तर त्याच्याने आपल्याला उगवण चांगली मिळते. म्हणजे हमखास आपल्याला 15 दिवसामध्ये उगवण आपल्याला मिळून जाते. नाहीतर मग आपल्याला महिन्यापर्यंत ऊसाची उगवण होत राहते, हळूहळू उगवण होत राहते. या जैन ॲक्युरन रेनपोर्ट सिस्टीम जी आहे 5022 त्याच्या माध्यमातून उगवण चांगली होते. आणि उगवण पूर्ण झाली की त्याच्यानंतर आपण ठिबक सिंचन पद्धतीवरून पाणी आणि खतांचा वापर करायचा आहे. म्हणजे आपलं फर्टिगेशन पण आपल्याकडे पिकाच्या मुळाजवळ आपण पाण्यामधून आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो तिच्या गरजेनुसार. त्याच्यानंतर ऊसावरती आपल्याला विविध प्रकारचे किडी आणि रोग पडतात. किडी आणि रोगाचं नियंत्रण करण्याकरता ऊस मोठा झाला तेव्हा त्याला नियंत्रण करणं शक्य होत नाही, मध्ये जाता येत नाही. अशा आपल्या रेनपोर्ट सिस्टीममधून आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची आपल्याला फवारणी करता येते. म्हणून प्लांट प्रोटेक्शनसाठी सुद्धा याचा उपयोग आहे. तसंच ऊस पिकामध्ये अन्नद्रव्याची डेफिशियन्सीमध्ये सुद्धा अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आली, उणीव जर ती म्हणजे समजा लोहाची कमी झाली किंवा झिंकची कमी झाली तर आपण झिंक म्हणा, फेरस सल्फेट म्हणा त्याच्या रेनपोर्ट सिस्टीममधून आपण फवारणी करू शकतो. म्हणजे विद्राव्य खतांची सुद्धा फवारणी करता येते. 1919ची फवारणी करायची आहे, 03234ची फवारणी करायची आहे, 1305ची फवारणी करायची. तर आपण जैन ॲक्युरन रेनपोर्ट स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण अन्नद्रव्याची उणी पण भरून काढतो आणि जीवन पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आपण विद्राव्य खतांची सुद्धा फवारणी आपण करतो. साधारणपणे ऊसाचं पीक जे आहे ते 12 महिन्याचं पीक असल्यामुळे 3 हंगामातून जातं. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये जसं टेम्परेचर वाढतं तुमचं 38 डिग्रीच्या वर तापमान गेलं की पिकाची मुळं अन्न पाण्याचं शोषण करायला कठीण होतं, अन्नद्रव्याचं शोषण कमी होतं. अशा आपण या जैन ॲक्युरन रेनपोर्ट स्प्रिंकलरमधून आपण स्प्रिंकलरद्वारे आपण स्प्रिंकलर चालवले तर आर्द्रता निर्माण होते. आर्द्रता निर्माण झाली की टेम्परेचर तुमचं कमी होतं आणि तापमान कमी झालं की पिकाची मुळं पाण्याचं आणि अन्नद्रव्याचं शोषण लगेच सुरू करतात. त्यामुळे अन्नद्रव्याचं शोषण चांगलं झालं त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या जैन ॲक्युरन रेनपोर्ट सिस्टीमचा आपण 6 त्याचे फायदे आपल्याला मिळतात. तंत्रज्ञान एकच आहे, ठिबक सिंचनमधून पाणी आणि खतांची व्यवस्थापन आपण करतो आहे. जेवढं पिकाला पाणी लागणार आहे जमीन वापसा अवस्थेत ठेवायची आपल्याला, तर वापसा अवस्था ठेवण्या इतकंच पाणी आपण ठिबक सिंचन पद्धतीमधून देतो आहे. पिकाला लागणारी अन्नद्रव्ये जी आहेत त्याच्या अवस्थेनुसार गरजेनुसार आपण प्रत्येक अन्नद्रव्य त्याला ठिबक सिंचन पद्धतीमधून देतो आहे. आपण वरूनसुद्धा आपण त्याची अन्नद्रव्याची जी गरज आहे ती आपण भागवतो आहे. पानांद्वारे पोषण आपण करतो आहे, ज्याला आपण फोलियर फिडिंग आपण म्हणतो. पिकांचे पानांद्वारे पोषण ह्या तंत्रज्ञानाला फोलियर फिडिंग म्हणतो. जैन ॲक्युरन रेनपोर्ट स्प्रिंकलरमधून आपण विद्राव्य खतं तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्न घटकांची आपण फवारणी करू शकतो. अशा पद्धतीने त्याची वाढ पण चांगली होणार आहे, क्लायमेट पण कंट्रोल होणार आहे. क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे. आपण हवेत आर्द्रता निर्माण करून तापमान कमी करतो आहे, पिकाची वाढ आपण करतो आहे. पिकावर येणारे ऊस पिकावर येणारे किडी रोग जे आहे त्याचं हमखास नियंत्रण आपण करतो. ऊस किती तुमचा 17, 18, 20 फुटाचा उंच झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फवारणी करता येणं शक्य आहे. अदरवाईज तुमचा 6-7 फुटाचा ऊस जर झालं मध्ये तुम्हाला शेतात जाता येत नाही. अशा वेळेला तुमचं पिकाचं किडी रोगाचं नियंत्रण करणं शक्य होत नाही, फवारणी करणं शक्य होत नाही. त्यामुळे ह्या नवीन तंत्रज्ञानामधून जैन ॲक्युरन रेनपोर्ट स्प्रिंकलरमधून आपण कीटकनाशकांची बुरशीनाशकांची फवारणी आपल्याला करता येते. अशा पद्धतीने एकाच तंत्रज्ञानामध्ये ठिबक सिंचन आणि जैन ॲक्युरन रेनपोर्ट स्प्रिंकलर याच्या माध्यमातून आपण 6 फायदे शेतकऱ्यांना ऊस पिकामध्ये मिळणार आहे. आणि त्याचं उत्पादन जे एका ऊसाचं वजन साधारणपणे आपल्याला हमखास चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट असेल तर 2.5-3 किलो मिळायला काहीच हरकत नाही. टार्गेट आपण जर आपल्याला 200 टनाचं घ्यायचं असेल तर साधारणपणे आपल्याला 3.5-4 किलोचा ऊस मिळायला काहीच हरकत नाही. पण पाण्याचं खतांचं व्यवस्थापन अगदी योग्य तंत्राने केलं तर आपल्याला हमखास ऊसाचं उत्पादन मिळतं. ऊसाचं उत्पादन वाढलं की आपला आर्थिक नफा निश्चित वाढणार आहे.